मला वाटलं पोलीस फक्त तिची चौकशी करतील, ती घाबरेल आणि मीराला फोन करणं बंद करेल, पण हिने काहीतरी वेगळंच करून ठेवलंय. अगं पण तू मला न विचारता पोलिसांना बोलावलंसच का? शरद, कारण त्यावेळेला तू तिथे नव्हतास. एरवी मला ऐकवत असते शांत डोक्याने काम करत जा म्हणून. आता कशाला केलं आतताईपणा? मला काय माहित होतं संगीता इतका उद्योग करेल. तिने त्या रणजितचाही फोटो काढला म्हणजे कमाल झाली. हिम्मत फारच वाढली आहे तिची. ही योग्य वेळ नाही म्हणून आणि खूप ऑब्वियस होईल म्हणून. नाहीतर शरद, मी ना संगीतालाच. मैडम अभी क्या होगा? तिवारी, तुम पहले डरना बंद करो. तुम्हारी डर की वजह से एक दिन हम लोग सब पकड़े जाएंगे. तिवारी, तुम अपना काम करो, ज्यादा बात मत करो. रणजितचा फोन आहे. अरे वा, घ्या ना मग फोन. लाऊडस्पीकरवर टाका. हॅलो. हा नमस्कार आई. नमस्ते. तुम्हाला आई म्हटलं तर चालेल ना? नाही म्हणजे मावशी काकू आत्या म्हणण्यापेक्षा आई जरा बरं वाटतं नाही? अच्छा, मला हे विचारायचं होतं की नेहा कशी आहे? म्हणजे तुमचं काही बोलणं झालं का? हो झालं. नमस्कार बाबा. करेक्ट, बापच बोलतोय मी तुझा. कोण? PSI अजय ठाकूर. काय रे, तुला खूप घाई झाली यांच्याशी जवळीक साधायची? एक काम करतो, मीच तुझ्या जवळ येतो, किंवा मग तुला अटक करून तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो, मग तिकडे आपण गप्पा मारत बसू. हा, का ह्यांना फसवत होतास? रणजित उर्फ प्रशांत सुभेदार. हॅलो. अरे कट केला. या. बोल. नमस्कार मॅडम. हा बोल, ऐकते. मॅडम. अरे काय मॅडम मॅडम करतोय, पुढे तर बोल. मॅडम जाम राडा झालाय मॅडम. हो कळलंय मला ते. डोंट वरी, आपण करूया काहीतरी. आता काय करायचं मॅडम? हे बघ, तू फक्त घरी आला होतास असं संगीताने सांगितलंय, त्यावरून काही लिंक लावता येणार नाहीये. ते झालं जुनं मॅडम. आता म्हणजे म्हणजे मॅडम मी ना आता थोड्या वेळ पहिले नेहाला फोन केला होता. कशाला? मी म्हटलं की त्याच्याशिवाय ओळख आणि पुढचं सगळं कसं होईल म्हणून मी फोन केला मॅडम. हा मग तिथे अजय ठाकूर होता मॅडम. त्याला सगळं कळलंय. आता काय होणार? काय कळलंय? सगळं म्हणजे की मी खोट्या नावानं पोरीच्या घरी गेलो आणि तिथे सगळ्यांना असं खोटं बोलून सगळं फसवतोय असं वगैरे. मॅडम मला जाम भीती वाटते. मला वाचवा, मला वाचवा याच्यातून. तो अजय ठाकूर लय डेंजर माणूस आहे. हो. सत्यानाश. काय झालं? त्या अजय ठाकूरला कळलंय की रणजित त्याचं नाव बदलून नेहाकडे गेला होता. कसं कळलं? मी तुला म्हटलं होतं ना, तो खूप हुशार आहे. बरोबर लिंक लावली असणार त्याने. ह्या मुलाचं नाव आहे प्रशांत सुभेदार. ही त्याची फाईल आहे.
हा एका पॉलिटिकल पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणी, फ्रॉड, मर्डर असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. पण आम्हाला तर काय काय वर्णन करून सांगितलं होतं. म्हणाला माझा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे, मोठा बंगला वगैरे समुद्रकिनारी, आणि परदेशी जावं लागतं म्हणे सारखं बिझनेससाठी. हे सगळं खोटं होतं. हो. अरे अजय, अजय हे सगळं भयंकर आहे. काका, हे तुम्हाला मी कमीपणा दाखवण्यासाठी सांगत नाहीये. काकू प्लीज रागवू नका. पण मला हे सगळं कळल्यावरती मी तुम्हाला हे सांगितलं नाही असं होऊच शकत नाही. नाही अजय, अरे खरंच खूप बरं झालं तू आम्हाला सांगितलंस. तुझे उपकारच झाले. अरे काका, असं काही नाहीये. हे माझं काम आहे, त्यामुळे ही सगळी इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोहोचली. पण आपल्या इतके नशीबवान इतर नसतात. त्यामुळे जरा सावध राहा. तुम्ही काय इन्फॉर्मेशन कुणाबरोबर शेअर करताय ह्याचं जरा भान ठेवा. आणि कसं आहे ना, फसवणुकीमुळे लग्नच नाही तर इतर गुन्हेही घडतात. त्यामुळे काळजी घ्या. अजय खरंच खरंच आमचं चुकलं. इट्स ओके. पण एक रिक्वेस्ट आहे माझी. नेहाला आता प्लीज फोर्स करून तिचं लग्न लावायचा प्रयत्न करू नका. सध्या मी तुमची अट पूर्ण करू शकत नाही, पण मी मेहनत करतोय, कष्ट घेतोय आणि आम्हा दोघांचं फ्युचर सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतोय. पण सध्या माझ्या हातात एक महत्वाची केस आहे. ती सॉल्व्ह झाल्यावर आम्ही लग्न करूच. आणि मग तुम्ही आशीर्वाद दिला तर उत्तम, आणि नाही दिला तर आम्हाला नाईलाजानं वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. पण एक लक्षात ठेवा, आम्ही दोघं आमच्या निर्णयावर ठाम आहोत. येतो. मी आलेच. बापरे, काय विचित्र असतात ना माणसं. आजकाल सगळंच किती सोपं झालंय ना. म्हणून तर पोलिसांची गरज असते. पण मला कसलंच टेन्शन नाही. का बरं? मी एका पोलिसाशीच लग्न करणार आहे ना. अच्छा, म्हणून काय डोळे आणि कान बंद करून बसणार आहेस तू? प्रत्येकाला स्वतःला प्रोटेक्ट करता आलं पाहिजे. येस सर. पण अजय, मला काल खरंच खूप विचित्र वाटलं रे. म्हणजे तो मुलगा मला बघायला आला होता. मी का म्युझियम मध्ये ठेवलेली वस्तू आहे, त्यात काय बघायचं. तशी पद्धतच असते. बाबा काय म्हणाले तुझे? शी, मी असं कधीच बघून दाखवून वगैरे लग्न केलं नसतं. पण जर मी चालू असतो तुला बघायला तर? तू आला असतास मला बघायला? हा, म्हणजे कुठल्या तरी वधूवर सूचक मंडळातून तुझं स्थळ मला आलं असतं तर मी आलो असतो तुला बघायला. खरंच? ए, काय बोललो असतो रे आपण? तू म्हणाला असतास, ए मुली गाणं म्हणून दाखव. नाही का, असं नसतं म्हणालो. पण हा, असं नक्की म्हणालो असतो की तुला स्वयंपाक येतो का? फारसा नाही. काही हरकत नाही. साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची भाजी एवढं मात्र शिकून घे प्लीज. खूप आवडतं. खूप. अजून काय काय आवडतं? दिवसभर काम करून घरी आल्यावर हसतं खेळतं घर. तुला? काम करून घरी आल्यावर आनंदी चेहरे. चला 10 पैकी 1. ए, तू मार्क्स देणार आहेस मला? अगं मार्क्स नाही का, असे आपले किती पॉइंट जुळतात ते बघतोय. ओके डन. फिल्म्स पाहायला आवडतात? अमिताभ बच्चनचे. 10 पैकी 2. चहा का कॉफी? चहा, पण पावसाळ्यात कॉफी. 3 पॉइंट्स.
नवी गाणी की जुनी? कानाला कुठलीही गोड वाटली तशी. 10 पैकी 4. चल. लहान मुलं आवडतात? अतिशय. म्हणजे हम दो हमारा एक? ऍक्च्युली 2. 10 पैकी 5. हे म्हणजे घर एकदम भरल्यासारखं वाटेल ना? पण ते खूप भांडतील. सो तू आहेस ना त्यांची भांडणं सोडवायला? एक मिनिट. हे दिवसभर मी कामं करायची, घरी उशिरा यायचं आणि मग आपल्या मुलांची भांडणं सोडत बसायचं. ऑफकोर्स. हे बघ, मुलं, त्यांची भांडणं, त्यांचा अभ्यास, त्यांना शिस्त लावणं हे मला नाही जमणार. कारण मुळात मला त्यांच्यावर रागवता नाही येणार. ओके, मग तू काय करणार आहेस त्यांच्या बरोबर? प्रेम करणार, लाड करणार, मस्ती करणार. अच्छा, म्हणजेच लाडवून ठेवणार. आणि मग मी दुष्ट ठरणार. ते तू आहेसच. ए, मी दुष्ट आहे? नाही ग माझी बाई. पण मला एक सांग, हा. तू मला बघायला जेव्हा घरी येशील तेव्हा तू मला डायरेक्टली प्रश्न विचारणार, किती मुलं? सॉरी, मी विसरलेच. तू मला बघायला आलायस ना? हा. हे पण एक आहे, कुठल्याही पद्धतीनं असो, लग्न आपलंच ठरलं असतं आणि दुसरं कोणाशी तुझं लग्न मी लावूनच दिलं नसतं. आणि हा, जर का तुझा विचार बदलला ना, तर मी तुला असं धरून मांडवातून पळवून घेऊन जाईन तुला मी. काहीतरी भलतंच होऊन बसलं ना. मंजुषा, भलतंच झालं असतं, त्यातून वाचलोय आपण. हो ना, खरंच वाचलो. नाही तर कुठे तोंड दाखवायला जागा उरली नसती आपल्याला. मंजुषा, माझं ऐक, हट्ट सोड. आपल्या लेकीनं मुलगा पसंत केलाय. अजय खूप चांगला मुलगा आहे. करू दे त्यांना त्यांच्या मनासारखं. मी सुद्धा त्यांच्या भल्याचाच विचार करत होते हो. हे बघ मंजुषा, हल्लीच्या पिढीला ना त्यांचं भलं वाईट कळतं. आपण आपल्या नेहाला इतकी शिकवली, तिच्यावर चांगले संस्कार केले, कशासाठी? तिला काय चांगलं काय वाईट हे कळावं, योग्य काय अयोग्य काय ह्याची निवड करता यावी, यासाठीच ना. मग आता त्यांनी त्यांचा निर्णय घेतलाय, करू देत त्यांना. आपली एकुलती एक मुलगी आहे नेहा. हा, मला कल्पना आहे अजय आता तितकासा सेटल्ड नाहीये, पण आपण करू ना त्यांना सपोर्ट. होतील हळूहळू सेट. मंजुषा, मला इतकंच दिसतंय ना की आपली नेहा अजय बरोबर खूप आनंदात आहे आणि मला तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आयुष्यभरासाठी बघायचा आहे. जाणार आहेस तू आता? नको जाऊ. नको ना, प्लीज. चल, काम आहेत मला. अजय, प्लीज. बरं, आपण एक काम करूया, डिनर करूया. हो, चालेल. हे बाबांना विचार. विचारेन रे मी त्यांना. नेहा, त्यांना फोन कर. ओके. हा, बोल बेटा. हा पप्पा, मी आणि अजय डिनरला जाऊ? जा, पण फार उशीर करू नको. हा, हो, ठीक आहे. हो म्हणाल. तू थांब, मी पर्स घेऊन येते. ये. जाऊ नकोस. हा, आलेच. दहाच मिनिटात निघूया आपण. हो, चालेल. होऊ दे तुझं काम. असं काम असं काही नाहीये का? पण हा सगळा जो प्रकार घडला तो एकदा सरांना सांगायला हवा. हो. चल. नाही, नको. जाऊ दे ना तू पटकन. बरं, ठीक आहे. 10 मिनिट. अरे सर, तुम्ही परत आलात? डोक्यावरचं टेन्शन कमी झाल्यावर अजून कुठे जाणार? म्हणजे नेहाच्या घरी गेलो होतो. वाटलंच मला. मगाशी तुम्ही आलोच, तुम्ही असा हात करून गेला ना, तेव्हाच मला वाटलं तुम्ही कसला तरी तुकडा पाडून येणार. अगदी तसंच झालं. सर, म्हणजे आपला अंदाज खरा ठरला? 100% खरा ठरलाय. शेलार, थँक्यू. तुम्हाला सांगितलंच म्हणून मी हे कोडं सोडू शकलोय. सर, कसलं कोडं? नेहाला बघायला आलेल्या मुलाबद्दलचं. तो मुलगा म्हणजे रणजित सुभेदारच होता. काय? अहो, काय सांगताय तुम्ही? मी स्वतः रणजितशी बोललो फोनवर. मी बोलतोय कळल्यावर त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला. पण नेहाच्या आईवडिलांना मी त्याचा फोटो दाखवला
आणि फोटो बघितल्यावर त्यांना त्याची ओळख पटली की हाच मुलगा नेहाला बघायला आला होता. बाप रे, म्हणजे सर संगीताने जे काही सांगितलं ते तुमच्या लग्नाबद्दल? संगीताने आपल्याला क्लू दिला होता, पण राणी सरदेसाईंच्या घरी रणजितशी ह्या बाबतीत बोलणं झालं होतं असं आपल्याकडे काही पुरावा नाहीये. सर मला काय वाटतं सांगू का, हा रणजित आहे ना त्याचं एकट्याचं डोकं नाही. मलाही असं वाटतंय कुणीतरी रणजितला हे करायला लावलंय. सर कोण असेल? वाघमारे असणार. हो हे शक्य आहे. तसंही ते माझ्यावर डूब धरूनच आहेत. सर हे किती चिप काम आहे हा. प्रश्नच नाही, आपण त्यांचंच काम करत असतो. तर सूड म्हणून पोलिसाच्या पर्सनल लाईफमध्ये घुसणं चूकच आहे. पण सर मला अजूनही कळत नाहीये की हे सगळं बोलणं राणी सरदेसाईंसमोर झालं असेल. राणी सरदेसाईला माझं आणि नेहाचं लग्न मोडून काय मिळणार आहे? हा सर मग वाघमारेलाही काय मिळणार आहे? मानसिक समाधान, मला त्रास दिल्याचं समाधान. हे काय माणसं आहेत का? बरं, तावडे सर आहेत का? हो सर आलेत. मी त्यांना भेटून येतो. बरं, रणजितला पोलीस स्टेशनला बोलवून घ्या. येस सर. सर मे आय कम इन? कम इन. अजय होतास कुठे? सर सॉरी सर, जरा नेहाच्या घरी जाऊन आलो. असा मध्ये एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असा काही नाही, पण एक विचित्र गोष्ट घडली आहे, त्यामुळे जरा घाईघाईनं जावं लागलं. म्हणजे सर नेहाला आज बघायला एक मुलगा आला होता. व्हॉट? तिचे आई वडील तिला फोर्स करत होते. काय वेडेपणा आहे हा. मी बोलू का त्यांच्याशी? सर नाही, त्याची काही गरज नाही, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली आहे की तिला जो बघायला मुलगा आला होता तो वाघमारेंचा राईट हँड प्रशांत उर्फ रणजित सुभेदार होता. आय सी. आणि मुख्य गोष्ट अशी की त्यांनी स्वतःबद्दल सगळी खोटी माहिती सांगितली. अजय दिस इज अ क्रिमिनल ऑफेन्स. येस सर, म्हणूनच मी तिथे गेलो, त्यांच्याशी बोललो आणि रणजितशी पण बोललो. पण त्यानं असं का केलं असेल? तर मला असं वाटतं वाघमारेंनी हे सगळं त्याला सांगितलं असणार करायला. माझं लक्ष मोर्चावरून डायव्हर्ट करण्यासाठी किंवा मला फक्त त्रास देण्यासाठी त्याने केलं असणार. दिस इज सिरियस. येस सर. सर मला रणजित सुभेदारला पोलीस स्टेशनला बोलवायची परवानगी हवी आहे. बोलव त्याला आणि सगळी माहिती मिळेपर्यंत सोडू नकोस. येस सर. सर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, राणी सरदेसाईंच्या घरात काम करणारी संगीता, तिची आम्ही चौकशी केली. तिच्या सांगण्याप्रमाणे हा सगळा प्लॅन राणी सरदेसाईंच्या घरात ठरला होता. काय? पण राणी सरदेसाईंचा याच्याशी काय संबंध? सर मला असा डाऊट आहे की मला धनंजय सरदेसाईंच्या केसवरून हटवण्याचा हा प्रयत्न असावा. तुला कुठल्या केसवरून हटवायचं आणि कुठे अपॉइंट करायचं हा सर्वस्वी पोलीस डिपार्टमेंटचा प्रश्न आहे. कुणी काहीही केलं तरी मी सांगतो तूच ही केस हँडल करायची आहेस. आणि अशा मार्गाने जर तुला बाजूला करणार असतील ना तर मुळीच जायचं नाही. अँड दॅट्स फायनल. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. नेहा कशी आहे? या सगळ्यामुळे तिलाही त्रास झाला असेल ना? सर ती ठीक आहे, ती आली आहे. आली आहे? अरे मग कुठे आहे ती? सर बाहेर वाट बघते. अरे मग बोलाव ना तिला. मला न भेटताच पळायचं आहे का? तिला सांग मी रागवलंय म्हणून. येस सर. नेहा, तावडे सर तुला आत बोलवत आहे, ये ना. मैं कम इन सर? आत्ता विचारतेस? बाहेरच्या बाहेर पळायचा प्लॅन होता का? नाही सर. ये. काय घेणार? नाही नको सर, आम्ही डिनरला. ओ हो हो हो. ओके ओके. कॅरी ऑन कॅरी ऑन. कशी आहेस? ठीक आहे. अजय म्हणत होता की घरी वातावरण फारसं चांगलं नाहीये. नाही सर, आता सगळं ठीक आहे. अजय तू बाहेर जा. मला नेहाकडून सगळं सविस्तर ऐकायचंय. येस सर. बस. वाघमारे आज काय झालंय कळलंय ना तुम्हाला? अहो मॅडम, आज आपल्यात एकदम क्लिअर बोलणं झालं की. नाही ते नाही म्हणत आहे मी.
तुमचा जो राईट हँड आहे त्यांनी काय गोळ घातलाय हे कळलं का तुम्हाला? कोण? सुभेदार? हो तोच, रणजित सुभेदार. मी सांगत होते त्याला आगाऊपणा करू नकोस, पण तरीही त्यांनी केलाच. आणि शेवटी काय झालं? आपण जेलच्या आणखी जवळ गेलोय सगळे. मॅडम, अहो तुमच्या सांगण्याप्रमाणे काम केलं ना त्यांनी. तुम्ही आज सकाळी त्याचं केवढं कौतुक करत होता. त्यांनी त्या नेहाला फोन केला. तो नेमका फोन त्या अजय ठाकूरने उचलला आणि अजय ठाकूर नेहाच्या आई वडिलांना रणजित बद्दल सगळं काही खरं सांगून टाकलं. आता हे सगळं मी नव्हतं ना करायला सांगितलेलं. आता तो अजय ठाकूर यातून काय अर्थ काढेल याचा अंदाज येतोय ना तुम्हाला? मॅडम, अहो नुसते अर्थ काढून काय होत नसतो, सिद्ध करावं लागतं. हो, पण आपण यात इन्व्हॉल्व आहोत हे जर त्याला कळलं तर, हे त्यांनी सिद्ध केलं तर. वाघमारे, आपल्या विरोधात एक जरी पुरावा मिळाला ना तरी सगळं शोधून काढेल ना तू. सगळं म्हणजे?